नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, सामाजिक आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत ज्या योजना आहेत, आता त्याच्यामध्ये बघा संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र सरकारच्या पण काही योजना आहेत। त्याच्यामध्ये बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत। तर बघा डिसेंबर 2024 पासून या ज्या आत्ता ज्या योजना सांगितल्या आहेत त्या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जे पैसे दिले जातात, जे अर्थसहाय्य दिले जातं, त्याचं वितरण हे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पोर्टलमार्फत करण्यात येत आहे। आता जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याच्या अर्थसहाय्याचे वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पोर्टलमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचं शासनाच्या विचारात होतं आणि याचाच विचार करून शासनाने दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी एक शासन निर्णय घेतलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। तसेच क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 28 जानेवारी 2025 पर्यंत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील DBT पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या बघा 29,77,250 इतकी आहे। आता बघा त्यापैकी DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ही 19,74,085 इतकी आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे केवळ DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा निर्णय शासनाने या GR मार्फत घेतलेला आहे। आता बघा 28 जानेवारी 2025 पर्यंत DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट म्हणजे आधार अद्ययावत झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या बघा 9,35,297 इतकी। तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही 10,38,788 इतकी असून अशा आधार व्हॅलिडेट झालेल्या एकूण 19,74,085 लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे अर्थसहाय्य म्हणजे त्यांना जे पैसे दिले जाणार आहेत ते DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरता 610 कोटीची शासनाला आवश्यकता आहे। आता बघा त्यामुळे सदर योजनेतील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अद्ययावत झालेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यात या शासन निर्णयाद्वारे मान्यतासुद्धा देण्यात आली आहे। आता बघा वरीलप्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBTद्वारे करण्याबाबत महा-IT कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कारवाई करावी असं सुद्धा या शासनाने GR मार्फत सांगितलेलं आहे। तसेच जिल्हा स्तरावर जे सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत यांनाही सांगितले आहे की संजय निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या लाभार्थ्यांना जे अर्थसहाय्य आहे ते केवळ तुम्ही DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे। त्यामुळे यापुढे सर्व जिल्हा स्तरावरील तसेच तालुका स्तरावरील कार्यालयांना विशेष सहाय्य योजनेसाठीचा निधी BIMS प्रणालीद्वारे जी म्हणजे सुरुवातीला प्रणाली वापरण्यात येत होती BIMS प्रणाली, तर याच्यावरती जे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार होती ती आता दिली जाणार नाही, कारण त्यासाठी त्यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा पर्याय अवलंबला आहे। आता यास्तव बघा सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी DBT पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर ताबडतोब करायची असं सुद्धा निर्देश दिलेले आहेत। तसेच लाभार्थ्याचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका स्तर असेल, मंडळ स्तर असेल अशा विविध वेगवेगळ्या मोहीम राबवा आणि ज्यांचं आधार व्हॅलिडेट झालेलं नाही त्यांचं आधार व्हॅलिडेट युद्ध पातळीवर करा। त्यासाठी कुठल्या मोहिमा राबवा, कॅम्प घ्या, तर असं सुद्धा त्यांनी सांगितले आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे सांगितलं आहे। आता DBT पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्या कारणास्तव यापुढे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य न मिळाल्यास, समजा आता कोणाचं आधार व्हॅलिडेट झालं नाही किंवा काय दुसरा काय ऑन बोर्ड झालं नाही, तर असं झाल्यामुळे आणि त्यांनाच समजा ते असं झालं तर त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही। आणि समजा एखाद्या लाभार्थ्याला जर या योजनेचा लाभ भेटला नाही तर त्याला पूर्णपणे जिल्हाधिकारी जबाबदार असतील असं सुद्धा
शासनाने सांगितलेलं आहे. त्यामुळे जे गरजू, गरीब, ज्यांना कोणी नाही अशा या शासनाच्या अतिशय चांगल्या योजना आहेत. त्यामुळे या अशा योजनांचा खूप मोठा फायदा जनतेला होत आहे. जे गरजू आहेत त्यांना होत आहे. त्यामुळे लोकांनीही जागरूक राहणे तेवढेच गरजेचे आहे. शासनाने वेळोवेळी जे बदल केलेले असतात त्याची माहिती घेणे ही सुद्धा प्रत्येकाची जबाबदारी असते आणि त्याप्रमाणे कार्यवाही करणे हे तेवढेच गरजेचे आहे. शासन बघा किती काळजी घेत आहे. आता बघा शासनाचा हा म्हणजे खरंच वाखाणण्याजोगा आहे, की जर कोणी यापासून वंचित राहिला तर याची सर्वस्वी जबाबदारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवलेली आहे. त्यामुळे शासनाला गरजू व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचवणं सुद्धा हे शासनाचं खरंच एक चांगलं ध्येय आहे, चांगलं उद्दिष्ट आहे. त्यामुळे अशा योजना तळागाळापर्यंत पोचल्या पाहिजे आणि त्या पोचत आहेत. त्यामुळे आपणही सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली आहे आणि पार पाडायला हवी. कारण सरकार त्यांची जबाबदारी पार पाडते आणि आपण एक नागरिक म्हणून एक प्रामाणिकपणे त्यांनी ज्या ज्या योजना आहेत त्यांचा काटेकोरपणे पालन करणे तेवढीच आपलीसुद्धा जबाबदारी आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.